नमस्कार, मी डॉक्टर नेहा राजपाल। आज मी तुम्हाला माझा गणपती बाप्पा, माझा लाडका बाप्पा तुम्हाला दाखवणार आहे। नेहमी 5 दिवस आमच्याकडे स्थापित व्हायचा तो, पण ह्या वर्षापासून 11 दिवस आमच्याबरोबर असणार आहे। एक दिवस आधी म्हणजे रात्री, गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी रात्री आम्ही तो घ्यायला जातो आणि मीच तो बाप्पा माझ्या हातात धरते आणि घरी आम्ही खूप गणपती बाप्पाचा गजर करत आणतो आणि तो आमच्या इकडे आम्ही बसवतो बाप्पाला। मला खास दाखवायची ती सजावट आमच्या गणपती बाप्पांची। हे मखर जे आहे ते एकदम सोपं आहे करायला, वाटतं ते कठीण, पण काय आहे त्याच्यात 1, 2, 3 आणि 4 असे 4 फक्त हे आहेत, पार्ट्स आहेत। त्यांना तुम्ही फक्त स्लॉटमध्ये बसवायचं, त्यामुळे इतकं ते सोपं आहे, 2 मिनिटात होणार आहे। कारण मला अजिबात वेळ नसतो आणि सजावट मीच करते स्वतः। आणि वरती आमचे असे 8 गणपती आहेत। गणपती कलाची दैवत आहे, त्यामुळे सगळे वाजवणारे गणपती आहे, म्हणजे हार्मोनियम वाजवणारा, फ्लूट वाजवणारा गणपती, मग ढोलक वाजवणारा, असे सगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवतानाचा असं आहे एक छानसं। आम्ही हे आधी घेतलेलं आहे, तर जिथे गणपती बाप्पा आम्ही बसवतो तिकडेच हे येतं प्रत्येक घरी। आणि खास सांगायचं म्हणजे बाप्पाचं ते सुंदर रूप तर आहेच, पण हा छानसा आम्ही मुकुट केला मागच्या वर्षी आणि ही कंठी केली ह्या वर्षी, त्यामुळे छान, म्हणजे हे रूप नुसतं वर्षभर साठवावं असं वाटतं डोळ्यांना। आणि मजा असते जेव्हा विसर्जनाची वेळ येते, तेव्हा परत डोळे भरून येतात आणि असं वाटतं की नकोच जायला। त्यामुळे हे आमचे छान छोटे बाप्पा आहेत इकडे। मंदिरातून बाहेर गणेश चतुर्थीच्या दिवशी मी काढते ह्या बाप्पांना आणि ह्यांचं पूजन होतं, ह्यांचं विसर्जन होतं आणि आमचे लाडके हे बाप्पा आमच्या मंदिरात परत देवाऱ्यात जातात। अशी ही मस्त 11 दिवसाची सगळ्यांसाठी जल्लोषपूर्ण गणपती उत्सव असतो हा। साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुः कामार्थ साधती। ओम गं गणपतये नमः। ओम गं गणपतये नमः। प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे कदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकटनावते, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन। गणपती बाप्पा मोरया।